नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. 2 शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून यापूर्वी आपण सासरी राहून जात्याच्या माध्यमातून बायलेक आपल्या माहेरची कशी आठवण करते आणि तिचं जात्याशी काय काय प्रकारचा संवाद होतो याबद्दलचा विचार आपण पाहिला. मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं की ती आपल्या माहेरी आई वडिलांची सेवा भाऊ आणि भाऊजाई करत नाहीये, याबद्दल तिला खूप दुःख होतं आणि ते आपलं दुःख व्यक्त करत असताना जात्याला म्हणते की देवा, हे ऋषी तुल्य जात्याच्या माध्यमातून देवालाच म्हणते की का मला लेकीच्या जन्माला घातलास, कारण मला माझ्या आई वडिलांची सेवा करता येत नाही. ती म्हणते लेकीचा जन्म जसा गाजराचा वापा, येड्या तुमाय बापा पाणी देऊन काय न पा. अरे येड्या माय बापा, आमची कशासाठी तू जन्माला घातलास मला, कारण गाजराच्या वाप्याला पाणी देऊन त्या मालकाला उपयोग होत नाही, कारण ती गाजरं बाहेर निघून जातात विक्रीच्या माध्यमातून. तसंच बायलेकीचं सुद्धा असतं. पुढे ती म्हणते लेकीचा जन्म देव देवोनी चुकला, बैल घाण्याला झुंपला जलम वरी. देवानं लेकीच्या जन्माला घालून जसा एखादा भाड्याचा बैल दिवस रात्र राब राब राबतो, तसं या लेकीला राबावंच लागतं. त्याच्यामुळं देवानं या लेकीच्या जन्माला का घातलं हे दुःख देखील ती या दुसऱ्या ओवीच्या माध्यमातून व्यक्त करते. आणि तिसऱ्या माध्यमातून ओवीच्या माध्यमातून म्हणते लेकीचा जन्म देव देवोनी चुकला, लेकीचा जन्म कोण्या घातला येड्या देवा, ज्याच्या पोटी जन्म घ्यावा त्याची घडना मला सेवा. कोणत्या वेड्या देवानं आम्हाला लेकीच्या जन्माला घातलं, कारण ज्या आई वडिलांनी आम्हाला जन्माला घातलं त्या आई वडिलांची सेवा आम्ही करू शकत नाही, तर या जगण्याला काय अर्थ आहे. बघा, या लेकीचं आपल्या आई वडिलावर किती प्रेम आहे.